नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सनसनाटी केसेसच्या शृंखलेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आता पोलिसांसमोर मोठा प्रश्न हा होता की सीमाची हत्या कधी, कोणी, कशी आणि का केली. सीमाच्या हत्येचा आणि मालिनीच्या रहस्यमयी भूतकाळाचा काही संबंध होता का? पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यांच्यासमोर उलगडायला लागली स्वार्थी माणसांची माणुसकीला मान खाली घालायला लावतील अशी कट कारस्थानं. मिलिंद आणि सीमा मालिनीची मुलं आहेत, तरी तुम्ही त्यांना तुमची मुलं आणि मालिनीची भाऊ बहीण असं का सांगत होता? साहेब, मालिनीसारख्या मुलीचा बाप होऊन जगण्यापेक्षा मी निपुत्रिक झालो असतो तर मला बरं वाटलं असतं. 15व्या वर्षी नागपूरमधल्या एका मुलाबरोबर पळून गेली. 16व्या वर्षी सीमाचा जन्म झाला आणि त्यानंतर काही वर्षांनी मिलिंद. नंतर नवऱ्याला सोडून ती परत आली. लहानग्या सीमाला आणि मिलिंदला आमच्या पदरात टाकून गोव्याला निघून गेली करिअर करायला. आणि म्हणून आम्ही या दोघांना आमचीच मुलं म्हणून वाढवलं. पण मग सीमा मालिनीकडे कधी आणि कशी गेली? माझं वय होत चाललं होतं, पैशांची अडचण होतीच, आणि त्याच वेळेला मालिनीचे फोटो आणि बातम्या पेपरमध्ये यायला लागल्या. ती बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झाली होती तिच्या करिअरमध्ये. मग मी तिचा फोन नंबर मिळवला आणि तिला फोन केला. म्हटलं की तुझी मुलं तू घेऊन जा, नाहीतर मी स्वतः तिथे येऊन तुझी मुलं तुझ्या ताब्यात देईन आणि निघून जाईन. बाबाच्या फोन नंतर ती लगेच भेटायला आली. खूप मेहनतीने मी माझी पोझिशन आणि रेप्युटेशन बनवली आहे आणि त्यात आता मला अजिबात कॉम्प्रोमाइज नको आहे. सीमा, मिलिंद, तुम्हाला दोघांनाही मी मुंबईला घेऊन जायला तयार आहे. ब्रदर, तुमची संपूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहे. पण त्यासाठी माझी एक अट आहे. मला आई म्हणायचं नाही, ताई म्हणायचं. मी तुमची मोठी बहीण आहे हे सांगायचं सगळ्यांना. ठीक आहे, चालेल आई. सॉरी ताई. चालेल, मी तयार आहे. गुड. मिलिंद, ताई, तू पैसे पाठवून देणार असेल तर मी इथेच राहायला तयार आहे. परफेक्ट. सीमा, तुला माझ्या घरचा ॲड्रेस पाठवते आणि कधी यायचं आहे तेही सांगते. सी यू. तिने सांगितल्याप्रमाणे आम्हाला वागावं लागलं. पैशाची चणचण होती ना, म्हणून आम्ही आमच्या आईला कधी आई म्हणू शकलो नाही. सगळ्यांना ती ताई आहे असं सांगावं लागेल. खूप लहान असतानाच मला 2 मुलं झाली, सीमा आणि मिलिंद. माझ्या पहिल्या नवऱ्याबरोबर माझे काही डिफरन्सेस होते म्हणून आम्ही वेगळे झालो. आणि माझी मुलं लहान असतानाच मी त्यांना माझ्या आई वडिलांकडे सोडून गोव्याला गेले कामासाठी. गोव्याला मला संजय भेटला. वी फेल इन लव्ह अँड वी गॉट मॅरिड. आणि त्या लग्नातून आम्हाला एक अपत्य झालं, विनी. पण संजय सुद्धा होपलेस निघाला, बँक करप्ट झाला. मग मी त्यालाही सोडलं आणि मुंबईला आले. खूप मेहनत करून ह्युमन रिसोर्सेसमध्ये काम केलं, पैसा मिळवला, पोझिशन मिळवली. आणि त्याच्यानंतर मी माझ्या मुलांना आणि आईवडिलांना फायनान्शियली हेल्प करायला सुरुवात केली. पण तुम्हीच तुमच्या मुलांना अट घातलीत ना की त्याने तुम्हाला आई म्हणायचं नाही. तुम्हाला त्यांची आई असण्याची लाज वाटत होती म्हणून तुम्ही सीमाचा खून केला. ओ गॉड, दॅट्स नॉट ट्रू. सगळ्यात महत्त्वाचं मी पुन्हा पुन्हा सांगतेय, मी सीमाचा खून केला नाहीये. आणि हो, मी त्यांची आई आहे ही गोष्ट मी लपवली कारण अननेसेसरी मला लोकांना गॉसिपिंगसाठी टॉपिक द्यायचा नव्हता. आणि येस, मी जरी ही गोष्ट लपवली तरी माझं प्रेम आणि माया कमी होत नाही ना. 10-15 वर्ष मुलांना न भेटता, त्यांची साधी विचारपूसही न करता तुमच्या मनात त्यांच्याविषयी आईची माया आणि प्रेम होतं. वा. बरं, आता एवढंच सांगा, सीमाचा खून करण्यासाठी ड्रायव्हर रमेशला तुम्ही जी गन दिली ती कुठून आणली? 1 सेकंड ऑफिसर, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतेय, मी रमेशला कोणतीही गन दिली नाहीये. रोहनच्या सांगण्यावरून तो मला फसवण्याचा प्रयत्न करतो आणि खोटे आरोप लावतोय माझ्यावरती.
लुक, सीमा खूप मेहनती मुलगी होती. सीमाच्या पैशांवर रोहन मजा मारायचा आणि त्यामुळेच त्या दोघांमध्ये खूप भांडण झालं होतं आणि म्हणूनच तिने अमेरिकेला जायचं ठरवलं होतं. या संदर्भात अनेक मेसेजेस तिने रोहनलाही केलेत आणि मलाही केलेत. इफ यू वॉन्ट यू कॅन चेक ऑल द मेसेजेस. नायकोडी, सीमाने पाठवलेले मेसेज रिट्रीव्ह होतात का बघ. ओके सर. रोहन, तुझं आणि सीमाचं भांडण होतं. सीमाने अमेरिकेला जायचं प्लॅन सुद्धा केला होता, तसे तुला मेसेज सुद्धा पाठवले होते, बरोबर ना? हो सर, ते मेसेजेस मला आले होते सर, पण ते मेसेजेस सीमाच्या मोबाईलवरून मालिनीनेच पाठवले होते. कारण जेव्हा मी लगेच सीमाला फोन केला तर तो फोन बंद येत होता. सर मला तर वाटतंय मालिनीनेच सीमाला मारलंय. पण तुझं आणि सीमाचं भांडण झालंच होतं ना? हो सर, पण ते अगदी सुरुवातीला झालं होतं, जेव्हा ती पहिल्यांदा माझ्या डॅडच्या घरी राहायला आली होती तेव्हा. अजून एक जण घुसली घरात. कारण सर तेव्हा मला वाटायचं की मालिनी मुद्दामून एक एक करून तिच्या घरच्यांना, तिच्या माहेरच्यांना आमच्या घरी आणते आणि हळूहळू ती माझ्या घर आणि माझं बिझनेस टेक ओव्हर करणार आहे. पण नंतर मला कळलं सर की सीमा मालिनीसारखी नाही आहे. सीमा खूप वेगळी आहे. हळूहळू आमची छान मैत्री झाली. आमची डायनिंग टेबलवरची मैत्री कधी लेट नाईट कॉफीवर पोहोचली हे कळलंच नाही. आम्ही एकमेकांना आवडायला लागलो, एकमेकांना गिफ्ट्स द्यायला लागलो आणि हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. सीमा, सोड. मालिनी, शट अप. याच्या नंतर पुन्हा रोहनच्या जवळ जरी येशील ना, माझ्या इतका वाईट कोणी नाही. मालिनी. सर, मालिनीच्या धमकीमुळे सीमा सुद्धा मला काही दिवस टाळत होती, पण त्यानंतर तिला सुद्धा जाणवलं की आमचं प्रेम हे खरं प्रेम आहे, ट्रू लव्ह. त्यानंतर आम्ही एकत्र टाइम स्पेंड करायला लागलो. डोळे उघडायचे नाही आहेत, ओके? मी सांगेन तुला. कुठे नेतोय तुम्हाला? सीमा, आय लव्ह यू. विल यू मॅरी मी? लग्न करशील माझ्याशी? रोहन, आय लव्ह यू टू, पण मी तुझं प्रेम डिझर्व नाही करत. तू काय बोलतेस? कुठलंही नातं हे विश्वासावर उभं राहतं आणि विश्वास एकमेकांना आपल्याबद्दल खऱ्या गोष्टी सांगितल्याने निर्माण होतो. आय एम सॉरी रोहन, मी तुझ्याशी खोटं बोलले. इनफॅक्ट आय वुड से बोलावं लागलं. पण आता जर आपण आपल्या लाईफचा इतका मोठा डिसिजन घेतोय तर मला तुला खरं सांगावं लागेल. मालिनी माझी बहीण नाही, व्हॉट? ती माझी आई आहे. लहानपणी ती मला आणि मिलिंदला आजी आजोबांकडे सोडून गेली आणि तेव्हापासून मी आणि मिलिंद आजी आजोबांचं नाव लावतो आई वडील म्हणून. सर, मी आणि सीमा फ्लॅट घेऊन वेगळे राहायला लागलो होतो. त्यावर मालिनीने खूप विरोध केला, पण आम्ही सेल्फ डिपेंडंट असल्यामुळे आणि आमच्या प्रेमावर पूर्ण विश्वास असल्यामुळे आम्ही तिच्या विरोधाला जुमानलं नाही. मी सुद्धा माझा बिझनेस सेट करायचा प्रयत्न करत होतो आणि सीमालाही जॉब मिळाला होता. आम्ही दोघे खूप सुखात होतो सर. दोज वर द बेस्ट डेज ऑफ माय लाईफ. पण 3 वर्षांपूर्वी ज्यावेळी सीमा गायब झाली होती त्याआधी तू शेवटचं सीमाला कधी बघितलं होतंस आणि कुठे? मिलिंदचा फोन आहे. तुझा भाऊ? हां मिलिंद, बोल. कसा आहेस? मी ठीक आहे. ऐक ना, मी इकडे मालिनीताईकडे आलेलो. हॅलो, हाय सीमा. आय नो तू नाराज आहेस माझ्यावर, पण आपलं रक्ताचं नातं आहे आणि हे नातं असं तुटतं का? सो लेट्स मीट इन रिकन्साइल.
मिलिंद पण इकडे आलाय फिरायला जाण्यासाठी. सो व्हॉट विल डू, तू मी आणि मिलिंद आपण छान काहीतरी प्लॅन करून आणि फिरायला जाऊया. ठीक आहे? ठीक आहे, शुअर. मी प्लॅन करते आणि मेसेज करते. ठीक आहे, ओके. ही मालिनी आज कोणती गाडी घेऊन आली? काय माहिती, तिची कार कदाचित सर्व्हिसिंगला गेली असेल. चल येते मी. सर, मी तिला रात्री फोन करायचा खूप प्रयत्न केला, पण तिचा फोन बंद येत होता. त्यानंतर मी तिला शोधायचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांकडे गेलो, पण तिथे जाऊन मला हे कळतं की मालिनीने सीमाच्या मोबाईलवरचे मेसेजेस आणि मेल्स पोलिसांना दाखवून हे सिद्ध केलंय की सीमाला माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहायचं नव्हतं, तिला माझ्याशीच बोलायचं नव्हतं आणि ती करिअर करायला अमेरिकेला गेली अँड व्हॉट नॉट. आणि वरून माझ्यावरच आरोप केला की मी तिला स्टॉक करतोय. सर, सीमा मला अशा प्रकारे सोडून जाईल हे शक्यच नव्हतं. सर, गेली वर्ष दीड वर्ष मी तिला शोधायचा प्रयत्न करतोय. शेवटी हार मानून गप्प बसलो. आणि आज 3 वर्षानंतर तुम्ही सीमाबद्दल चौकशी करायला माझ्याकडे आले आहात. सर, माझा सिस्टमवरचा विश्वास उडाल्यामुळे मी तुम्हाला एंटरटेन नाही केला, त्याबद्दल आय एम सॉरी. पण मला सीमाची डेथ झाल्याचं कळलं. सर, तुम्ही प्लीज सीमाला न्याय मिळवून द्या. सर, मला तर वाटतं त्या मालिनीनेच सीमाला मारले. सर, फार डेंजर बाई येते, तिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. पोलिसांसमोर एकच गोष्ट वेगवेगळ्या तऱ्हेनं उलगडत होती. आता कोण खरं बोलत होतं आणि कोण खोटं? पोलीस रोहन आणि ड्रायव्हर रमेश यांनी दिलेल्या साक्षी पुराव्यांच्या आधारानं खरं काय ते शोधायचा प्रयत्न करत होते. सीमा रोहन सोबत राहत होती. रोहनने सीमाला जिथे सोडलं तिथपासून सीमाच्या शेवटच्या श्वासापर्यंत रमेश तिथे हजर होता. टायमिंग आणि मोबाईल लोकेशनवरून गोष्टी तर लक्षात येत होत्या, पण पोलिसांच्या हाती अजूनही भक्कम पुरावा लागत नव्हता. आणि अशातच पोलिसांच्या हाती असं काही लागलं ज्यानं ते सत्याच्या आणखीन जवळ जाऊन पोहोचले. मिलिंद, 3 वर्षांपूर्वी सीमा गायब झाली त्याच्या 1 दिवस आधी तू मालिनीच्या घरी होतास. सीमा मालिनीसोबत गेली, ती गायबच झाली. त्यावेळी तू मालिनीच्या घरीच होतास. 3 वर्ष झाली सीमा गायब होऊन तुला पोलिसांना कंप्लेंट करावीशी नाही वाटली? तूच तर सीमाचा खून नाही ना केलास? नाही सर. सर, मी माझ्याच बहिणीला कसं मारू? नशा करतो ना? तीच नशा करण्यासाठी मालिनीने तुला पैशाची लालच दाखवली असणार आणि त्यासाठी तू काही करू शकतो. सांग, सीमाला कधी, कसं आणि कुठे मारलंस? सर, मी खरं सांगतोय सर, मी नाही मारले सीमाताई. मिलिंद, हे बघ, घाबरू नकोस. सिक्युरिटी दिली आहे ना तुला. सीमा गायब झाली त्या दिवशी तू मालिनीच्या घरी होतास. तिथे नेमकं काय झालं? सर, मालिनी फार डेंजर आहे सर. 3 वर्ष आधी तिने मला फोन करून बोलून घेतलं. मी तिला फार घाबरतो म्हणून टाळाटाळ करत होतो, पण तिने पैसे पाठवायचं बंद केल्यामुळे मला जायला लागलं. सर, मालिनीनेच काहीतरी केलं असणार सर. सर, तिने सीमाताईसोबत काहीतरी केलंय. सर, ती माझ्यासोबत पण काहीतरी करणार होती. सीमा बरोबर मालिनीने काय केलं आणि तुझ्यासोबत काय करणार होती? मिलिंद, काय झालंय ते नीट सांग. ताई, मला पैसे दे. पैसे मिळाल्यावर मी पुरा घरी जातो. असं काय करतोस? हे घर तुझं नाही आहे का? हा? आणि आत्ता इतक्यात ठरलंय ना, सीमा, तू आणि मी आपल्याला फिरायला जायचं आहे. लेट हर कम. तोपर्यंत एन्जॉय कर. चिल, कम. ये कम. बस इकडे. आणि काय तुला घरी जायची एवढी घाई आहे? हा, आलायस तर छान एन्जॉय कर. एक्सक्यूज मी. घे, आलेच मी.
डबल साईज आहे, एवढ्यासाठी बॅग पुरेल का? हो ना, मी तरी म्हणत होतो आता त्याच्यासाठी मोठ्या साईजची बॅग आणावी लागेल. मी आणू का बदलून? ते सौजन्य मार्ट जवळच तर आहे. बिल माझ्या नावावर आहे, मला जावं लागेल. संजय, रमेश, सर मी खूप घाबरलो. तू डायरेक्ट गावी पळून गेलो सर. सर यानंतर मला मालनीचे 1000 फोन आले, मी एक पण उचलला नाही. हां, आजीच तिला पैशासाठी फोन करायची. एकदा आजीने विषय काढला सीमा कुठे आहे म्हणून, तर मालनी म्हणाली की ती अमेरिकेत निघून गेली आहे आणि पुन्हा कधीच येणार नाही. आणि सीमाबद्दल कोणी काही विचारलं तर सांगायचं की ती अमेरिकेत आहे आणि गप्प बसायचं. सर मालनीसमोर कोणाचंच काही चालत नाही सर. सर तिने सांगितलेलं सगळं खरं मानून आम्ही 3 वर्ष शांत राहिलो. मालिनीचं नाव सगळेच घेत आहेत, पण ठोस पुरावा मिळेल असं कोणी काहीच सांगत नव्हतं. आता पहिल्यांदा या बॅग्सबद्दल कळलं. 2 बॅग्स म्हणालास ना? कुठल्या दुकानातून घेतल्या? दुकानाचं नाव काय? सौजन्य मार्ट म्हणून काहीतरी म्हणत होते. मालनीच्या घराजवळच आहे. ठीक आहे, तू बाहेर बस, जा. नाही कोणी जिथे हाडं सापडली तिथे जळलेल्या बॅगेचे तुकडे आणि रॉड सुद्धा सापडलाय ना? हो सर. लोकल पोलिसांकडून ती फाईल मागवली आहे का? हो सर. दाखवा. सर इथेच आहे. हे बघा सर, हे ते जळालेल्या बॅगेचे आहे आणि त्यातल्या रॉडचे फोटो. एक काम करा, त्या सौजन्य मार्टमध्ये जाऊन 2013च्या एप्रिल CDR दाखवा जरा. सोळा एप्रिल 2013ला मिलिंदने सीमाला कॉल केला होता. रोहनने सीमाला मालिनीकडे सोडलं 17 एप्रिल 2013ला आणि 17 एप्रिल 2013ला मिलिंदचं लोकेशन सीमाचं घरच दाखवते जिथे त्याने बॅग्स बघितले आणि घाबरून मोबाईल बंद करून पळून गेला. म्हणजे ते बिल नक्कीच 17 एप्रिल 2013चं असणार. त्याची कॉपी घेऊन या. या रमेश आणि संजयने 2 बॅग्स विकत घेतल्या होत्या, त्यातली एक बॅग नक्कीच मालिनीकडे असेल. सर, मी त्या विक्रमचे CDR चेक केले. सर, मला असं लक्षात आलं की हा विक्रम मोगरे 3 वर्षापूर्वी कर्जतच्या जंगलामध्ये गेला होता, जिथे सीमाची हाडे सापडली. 87? नाही सर, विक्रम हा काही दिवस आधी गेला होता, पण जागा तीच आहे. सर, कदाचित असं असू शकतं की विक्रमने त्या जागेची पाहणी काही दिवस अगोदर जाऊन केली असेल आणि नंतर मालिनीने संजय आणि रमेशच्या मदतीने सीमाचं प्रेत तिथे जाळलं. याचा अर्थ या विक्रमचा सुद्धा या खुनामध्ये सहभाग आहे. एक काम करा, या विक्रमला घेऊन या. ओके सर. रिकामे सर. मिस्टर विक्रम, हे तुमच्या घराचं सर्च वॉरंट. रिकामे, निकम, पाटील मॅडम, घराचा कानान कोपरा शोधा, बघा काही सापडतंय का. सर, 1 मिनिट. काय काय शोधताय का तुम्ही? कळेलच तुम्हाला. तुम्हाला कळतंय का कोणाशी बोलताय तुम्ही ते? हॅलो, ऐकताय का? सर, बॅग सापडली. मिस्टर विक्रम, तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. हे तुमचं अरेस्ट वॉरंट आहे. साहेबांनी बोलवलंय तुम्हाला. मी काय केलंय? ज्या ठिकाणी सीमाची हाडं सापडली त्या ठिकाणी तुम्ही पण गेला होतात ना? कळतंय का तुम्हाला काय बोलताय ते? हे असलं काही झालेलं नाहीये. मी असं नाही ऐकणार. तुमच्या मिनिस्ट्रीला फोन करतो, मग कळेल तुम्हाला मी कोण आहे ते. मला अरेस्ट करायला निघालेत. विक्रमजी, तुम्हाला फोन करण्याचा, तुमच्या वकिलाला बोलवण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण तो इथे नाही, पोलीस स्टेशनमध्ये. समजलं? आणि आता आमच्याबरोबर प्रेमाने येत आहे की आमच्या पद्धतीने नेऊ? रिकामे सर, चला. काम.
तुम्हाला कोणत्या गुन्ह्यासाठी पोलिसांनी अटक केली आहे? सर, तुम्ही सुद्धा तुमच्या पत्नीसोबत या गुन्ह्यात सामील आहात का? नाही. चला. सर, तुम्ही बघत आहात देशभरात हलकल्लोळ माजवणाऱ्या सीमा भोर प्रकरणात रोज एक नवीन ट्विस्ट येतोय. ज्या सीमाला मालिनी सगळ्यांसमोर आपली बहीण असं सांगत होती, ती सीमा मालिनीची मुलगी असल्याचं रहस्य बाहेर आलंय. आता एक नवीनच गोष्ट कळली आहे. मालिनी मोगरे यांनी त्यांच्या तिसऱ्या नवऱ्याच्या मदतीने पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या मुलीचा म्हणजेच सीमाचा खून केलाय. पुढच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू, त्यामुळे पाहत राहा 24 आवर्स न्यूज चॅनल. सर, विक्रमला आणलंय आणि त्याच्या घरी बॅग सापडली. गुड. एव्हिडन्स रूम मध्ये ठेवून द्या. सर. विक्रम, ज्या ठिकाणी सीमाची हाडं सापडली त्या ठिकाणी तुम्ही गेला होतात. डेड बॉडी जाळण्यासाठी जागेची टेहाळणी करायला गेला होतात. म्हणजे तुम्हाला माहित होतं की मालिनी सीमाच्या खुनाचं प्लॅनिंग करते, किंवा सीमाच्या जन्माचं रहस्य कळल्यावर तुमच्या पत्नीचं नाव खराब होईल, पर्यायाने तुमच्या रेप्युटेशनला डाग लागेल. म्हणून तुम्हीच तर या सीमाच्या खुनाचं प्लॅनिंग नाही ना केलं. तुम्हीच मास्टर माइंड आहात ना या सीमाच्या खुनाचे. सगळं तुम्हीच ॲज्युम करणार. मला जागा घ्यायची होती फार्म हाऊससाठी, म्हणून मी तिकडे गेलो होतो. आणि सेकंड थिंग ऑफिसर, एकदा तुम्ही म्हणता मालिनीने खुनाचा प्लॅनिंग केलं, एकदा म्हणता रमेश आणि संजयने खून केला, मध्येच माझ्या मुलावर म्हणजे रोहनवर तुम्ही शंका घेताय. जोपर्यंत गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत सगळेच संशयित असतात. मी किंवा मालिनी, आम्ही कोणीही कोणाचाही खून केलेला नाही. आम्ही तसली माणसंच नाही आहोत. मालिनीने ड्रायव्हर रमेशला गन दिली होती. ती गन तिने विकत घेतली होती की तुम्ही तिला विकत घेऊन दिली? खोटं बोलतोय तो रमेश. काही गन वगैरे दिली नव्हती आम्ही. विक्रम, कदाचित तुम्हाला माहीत नसेल की तुम्ही परदेशी गेलात. तुमच्या पत्नीचा म्हणजे मालिनीचा आधीचा नवरा संजय गोव्यावरून इथे यायचा, तुमच्या घराशेजारच्या हॉटेलमध्ये राहायचा आणि तुमच्या गैरहजेरीमध्ये मालिनी आणि संजय एकमेकांना भेटायचे. शक्यच नाही आहे. नाही कोणी. इथे संजय ज्या हॉटेलमध्ये राहायचा त्याचीही बिलं. संजय इथे येण्याच्या तारखा आणि तुम्ही परदेशी जाण्याच्या तारखा आम्ही टॅली करून बघितल्यात. परफेक्ट मॅच होतात. पुराव्याशिवाय आम्ही काहीच बोलत नाही. आता तरी खरं सांगा, मालिनीनेच सीमाचा खून केला होता की आणखी कोण? मला काहीच बोलायचं नाही. सर, होळीच्या दिवशी मालिनीने रमेशला सीमाला मारण्यासाठी एक गन दिली होती. ती तारीख होती 27 मार्च आणि याच तारखेला संजयने एका हिस्ट्री शीटरला फोन केला होता. त्याचं नाव सलीम आहे. हा सलीम इलिगल वेपनच्या केसमध्ये गेली 2.5-3 वर्ष जेलमध्ये होता. आत्ताच गेल्याच आठवड्यात पेरोलवरती बाहेर आलाय. मी त्याला बोलवलंय. गुड. बोलवा त्याला. रिकामे तरी त्याची फाईल. सलाम साहब. सलीम, जेलमध्ये जाण्याआधी तू इलिगल वेपन्स विकायचास. साहब, वो सब पुराने बातें हैं. अब मैंने सब कुछ छोड़ दिया. 31 मार्च 2013 या दिवशी तुला अटक झाली. मला सांग, त्याच्या आधी म्हणजे साधारण 2-3 दिवसाआधी 27 मार्चला ज्या दिवशी होळी होती त्या दिवशी तू कोणाला गन विकली होतीस? हाँ साहब, वो आपण का आखरी स्टॉक था. गोव्यामध्ये टुरिस्टच्या गाडी चालवणारा तो आपल्या ओळखीचा आहे, त्याला विकले होते. साहेब, संजयला शेवटची गन विकली. पुढच्या हप्त्यात आपला नवीन स्टॉक येणार होता. त्याच्या आधीच आपल्याला पोलिसांनी पकडला आणि आपण सगळं सोडून दिला. पोलीस खुनासंबंधीचा भक्कम पुरावा आणि इतर सगळी बारीक सारीक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत होते. खून नक्की कोणी केला, हत्यार कुठलं वापरलं गेलं, नक्की कोणी मदत केली. पण हे सगळे कावेबाज लोक एक झाले होते. कोणी स्पष्टपणे काही सांगायला तयार नव्हतं.
3 वर्षांपूर्वी खून करून सगळे नामानिराळे राहून आपलं नॉर्मल आयुष्य जगत होते. पण म्हणतात ना, ज्याच्यावर अन्याय होतो त्याला कधी ना कधी न्याय हा नक्की मिळतो. खुनाचं रहस्य जाणून घेण्यासाठी पोलिसांनी एक डाव टाकला. काय होता तो डाव? त्यानं खुनाचा रहस्यभेद होणार होता का? त्यानं सीमाला न्याय मिळणार होता का? संजय, रमेश, ही बॅग ओळखली का? नाही कोणी? तुम्ही दोघांनी मालिनीच्या घराजवळ जे सौजन्य मार्ट आहे तिथून अशा 2 बॅगा विकत घेतल्या होत्या. त्याच्यापैकी एक बॅग आम्हाला मालिनीच्या घरी सापडली. ओळखलं नाही? रिकाम बॅग घेऊन ये. तिथून बॅग विकत घेतली. तिथलं हे बिल जे संजय तुझ्या नावावर आहे. तुझ्या क्रेडिट कार्डमधनं ते बिल पेड करण्यात आलं. कर्जतच्या जंगलामध्ये जे आम्हाला हाडं सापडली तिथेच आम्हाला बॅग जाळण्याचे काही सॅम्पल्स सुद्धा सापडले. त्याचा हा फॉरेन्सिक रिपोर्ट. ज्या वेळेला सुटकेसमध्ये तुम्ही सीमाची डेड बॉडी जाळत होतात तेव्हा तिथे उपस्थित होतात, कारण तुमच्या मोबाईलचं लोकेशन तिथे डिटेक्ट झाले. त्याचा हा CDR रिपोर्ट. संजय, ज्या हॉटेलमध्ये तू राहिलास त्या हॉटेलची ही बिल आहे. होळीच्या दिवशी तू ज्याच्याकडनं हे पिस्तूल विकत घेतलं तो सलीम आमच्यासोबत आहे. सलीम, होळीच्या दिवशी यानेच तुझ्याकडनं गन विकत घेतली ना? हां साहेब. संजय, रमेश, आता एवढा सगळा पुरावा पाहिल्यानंतर तुम्हाला कोर्ट आयुष्यभर जेलमध्ये डांबवून ठेवणार. पण आणखीन एक नवीन पुरावा पाहिला की कोर्ट तुम्हाला फासावर नक्कीच लटकवणार. या मालिनीने सुद्धा तुमच्या विरुद्ध साक्ष दिली आहे की तिच्याच सांगण्यावरून तुम्ही दोघांनी मिळून सीमाचा खून केलात. बॅग आणली, बॅगेमध्ये तिची बॉडी भरली आणि जंगलात नेऊन तिला जाळून टाकली. हां, आता मालिनीला सुद्धा शिक्षा होणार, पण तिने स्वतःच्या हाताने नाही ना मारलं सीमाला, म्हणून कमी शिक्षा होणार. पण तुम्हाला फाशी कन्फर्म. हो साहेब, नाही, मालिनी मॅडमनेच खून केलाय. अहो, मी सांगतो ना तुम्हाला, मी कुणाला मारलं बिरलं नाही. काय रमेश, वेळ लागलाय का तुला? काय बडबडतोयस तू? काय बडबडतोय म्हणजे काय? अहो, मी सांगतो ना तुम्हाला, मालिनी मॅडमने मारले. बरं आहे, मालिनी मॅडम म्हणजे सुटणार आणि आपल्याला अडकवणार. पैसला तो गप्प बसा ना. बोलू देत त्याला. रमेश, कसं आहे ना, एखाद्याने खरं सांगितलं किंवा सविस्तर सांगितलं ना की कोर्ट त्याचा सहानुभूतीने विचार करते आणि त्याला शिक्षा कमी करते. तर जे काय ते खरं आम्हाला सांगून टाकलं, म्हणजे काही वर्षानंतर तू सुद्धा या केसमधनं सुटून तुझ्या फॅमिलीबरोबर छान संसार करशील, नाही का? तोपर्यंत तुझा मुलगा शाळेत जायला लागला असेल, त्याला सुद्धा त्याच्या बाबांची म्हणजे तुझी गरज पडणार ना. तर आता तू सुद्धा तुझ्या मुलासाठी खरं काय ते सांगून टाक. सांगतो साहेब, मी खरं सांगतो. मालिनी मॅडमने ना ह्या संजय साहेबांना गोव्यावरून इथे बोलून घेतलं. रमेश, सीमाला मारण्यासाठी तुला जे पिस्तॉल दिलं होतं त्याचा काहीच उपयोग झाला नाही. हो मॅडम, मला संधीच मिळाली नाही सीमा मॅडमवर फायर करायची. नाही ना, आणि म्हणूनच आता मी नवीन प्लॅन बनवते. जोपर्यंत ही सीमा आणि हा मिलिंद माझ्या आयुष्यातून जाणार नाही ना, प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीयेत. एक काम करू, ह्या दोघांनाही मारून टाकू, शहराबाहेर नेऊन जाळून टाकू, तेव्हाच काय ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. तुम्ही दोघे तयार राहा. नाही, एक मिनिट मालिनी, दोघांना एकत्र मारायचं आणि दोघांची विल्हेवाट एकत्र लावायची फार रिस्की आहे. आपण एकेकाला मारूया. ठीक आहे, आधी सीमा आणि मग मिलिंद. मी सीमाशी फोनवर बोलवून प्लॅन करते आणि मिलिंदलाही बोलावून घेते. पण या कामासाठी आपण आपली गाडी वापरायला नको. रोडवर जे CCTV असतात त्याच्यामध्ये कॅच होईल. एक काम कर, एक गाडी हायर कर, त्यांना सांग तुझं पर्सनल काम आहे आणि तू चालवणार आहेस म्हणून. बाकी सगळं मी बघते. निघा. ठीक आहे. रुमाल काय आणि तोंडावर टाक तिच्या, म्हणजे कोणाला वाटेल झोपली आहे म्हणून. पटकन.
मॅडम मॅडम पुढे नाकाबंदी आहे. काय आता काय करायचं? पोलिसांना संशय आला तर? हे थांब. रमेश पुढून लेफ्ट टर्न मार आणि डायरेक्ट घराकडे गाडी घे. हो मॅडम. मालिनी, बॉडीचं काय करायचं? गाडीतच ठेवायची का? सी आत्ता जर काही विल्हेवाट लावली तर पोलिसांना कळेल आणि पकडले जाऊ. जे काही करायचं आहे ते रात्रीच करायला लागेल, अंधार झाल्यावर. डू वन थिंग, 2 मोठ्या सुटकेस अरेंज करा, ठीक आहे? आणि तसं तर आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, कोणी येणार नाही इथे, पण रिस्क नको. बॉडीला मागच्या सीटवर अडवं टाक आणि सादर घाल त्यावर. क्विक. ठीक आहे. साहेब आम्ही 2 बॅग्स घेऊन आलो होतो. एकात आम्ही सीमाची बॉडी ठेवणार होतो आणि दुसऱ्यात मिलिंदची बॉडी ठेवणार होतो. पण काय माहिती अचानक मिलिंदला बहुतेक कळलं की आम्ही त्याला मारणार आहोत, म्हणून कधी पळून गेला आम्हाला कळलंच नाही. म्हणून तो निघून गेला म्हणून म्हटलं त्याला नंतर मारायचं हे ठरवून आम्ही सीमाची बॉडी त्या बॅगेत भरून नेली. मॅडम मी विक्रम सरांसोबत हीच खंडरची जमीन बघायला आलो होतो. इथे फारसं कोणी येत जात नाही. इथेच जाळून टाक. ठीक आहे. तुला जन्म देण्याची चूक खूप महागात पडली आहे मला. तुझ्यासारखी मुलगी कुठल्याच आईला व्हायला नको. आणि मग मालिनीच्या सांगण्याप्रमाणे सीमाला मारून टाकलं आणि तिची बॉडी बॅगमध्ये ठेवून तिला जाळून टाकलं. आम्ही मिलिंदला सुद्धा खूप शोधलं, त्यालाही मारायचं होतं, पण तो गावी पळून गेला. नाहीतर त्याला सुद्धा सीमासारखं बॅगेत भरून जाळून मारून टाकणार होतो. मालिनी, संजय आणि रमेश या दोघांनी त्यांचा गुन्हा कबूल केलेला आहे. तुम्ही कार रेंटवर घेतल्याचा आणि 2 बॅग्स विकत घेतल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यातली एक बॅग तुमच्या घरात सापडली आणि दुसऱ्या बॅगेचे मटेरियलचे पुरावे सीमाच्या हाडाजवळ सापडले. तुमचं मोबाईल लोकेशन गुन्ह्याच्या ठिकाणी लोकेट झालंय आणि गुन्हेगारांव्यतिरिक्त ज्याने शेवटचं सीमाला जिवंत पाहिलं तो रोहन, त्याने सुद्धा साक्ष दिली आहे. आता तरी खरं सांगा की तुम्हीच तुमच्या मुलीचा गळा दाबून खून केलाय. लुक ऑफिसर, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला एकच गोष्ट सांगतेय, मी सीमाचा खून केला नाहीये. इज दॅट क्लिअर? सीमाचा खून करण्यासाठी तुम्ही संजयच्या मदतीने ब्लॅक मार्केटमधून गन विकत घेतली होती आणि ती गन रमेशला दिली. गन मी सेल्फ डिफेन्ससाठी विकत घेतली. का? तुम्हाला कोणापासून धोका आहे? ओ कम ऑन ऑफिसर, माझ्यासारख्या फेमस आणि रिच लोकांचे अनेक दुश्मन असू शकतात. सीमा तर तुमची दुश्मन नव्हती ना, ती तर तुमची मुलगी होती, तरीही तुम्ही तिचा खून केला. मी सीमाचा खून केला नाहीये. तुम्ही 1000 वेळा मला विचारलं तर मी 1000 वेळा तुम्हाला हेच सांगेल, मी सीमाचा खून केला नाहीये. हे बघा, संजय आणि रमेश यांनी कबूल केलंय तुम्हीच तिचा खून करून दिवसभर तिची बॉडी तुमच्या घराच्या पार्किंगमध्ये कारमध्ये ठेवलीत आणि त्याच रात्री ती बॉडी जंगलात नेऊन जाळून टाकलीत. रिअली? मग ज्यांनी हा गुन्हा कबूल केलाय ना त्यांना शिक्षा करा. मला का त्रास देताय तुम्ही? कारण खून तुम्ही केलाय. अच्छा, तुम्हाला वाटतंय ना मी खून केलाय? मग हे कोर्टामध्ये सिद्ध करा. ओके?
पोलिसांनी सर्व साक्षी पुराव्यांसह चार्जशीट दाखल केली. कोर्ट सुद्धा प्रत्येक बारीक सारीक घटनेची कसून चौकशी करत आहे. यामध्ये सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांना नक्की शिक्षा होईल याची पोलिसांना खात्री आहे. मालिनी शेवटपर्यंत हेच सांगत राहिली की तिने सीमाचा खून केला नाही. कदाचित भक्कम पुरावा नसल्यामुळे आपण सही सलामत सुटू असंच तिला वाटलं असेल. सनसनीखेज केस म्हणून ही केस ब्रेकिंग न्यूजमध्ये नेहमीच चर्चेत राहिली. ही केवळ सेलिब्रिटी लोकांची एखादी मसालेदार केस नव्हती, तर ही मानवी नातेसंबंधांचं क्रूर सत्य डोळ्यांसमोर आणणारी केस होती. आपली स्वप्न जेव्हा आपल्या माणसांपेक्षा मोठी होतात तेव्हा आपल्याच माणसाच्या जीवाची किंमत आपल्याला राहत नाही. मालिनीने जे केलं किंवा सीमाबरोबर जे झालं त्याची चाहूल सगळ्यांनाच लागत होती, पण वेळेवर सावध न झाल्यानं सीमाचं आयुष्य हे केवळ एक सनसनीखेज बातमी बनून राहिलं. आपल्याबरोबर किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर असं काही होऊ नये असं वाटत असेल तर गुन्ह्याची चाहूल लागताच वेळीच सावध होणं फार गरजेचं आहे. कारण सावध असाल तरच सुरक्षित असाल. सनसनाटी केसेसच्या शृंखलेच्या आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर इथेच तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गुन्ह्यासह पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.